मी प्राध्यापक LV गायकवाड आज आपल्याला विद्यार्थी कॉपी करू शकतो आणि कोणता विद्यार्थी कॉपी करू शकतो या विषयावर सांगणार आहे. बघा, जो विद्यार्थी आळशी असतो तोच विद्यार्थी आपल्याला कॉपी करताना दिसतो. कारण माणसामध्ये आळस हा इतका भरलेला आहे की त्या आळसाला तो एक आनंद समजतो, एंटरटेनमेंट समजतो आणि तो विद्यार्थ्यामध्ये जास्त असल्यामुळे हा विद्यार्थी आपल्याला कॉपीकडे वळलेला दिसतो. आता कॉपी करणं हे योग्य आहे का? तर मी म्हणेल हे योग्य नाही. कॉपीचा परिणाम काय होणार? तर या कॉपीचा परिणाम इतका खरा होणार की हा यशस्वी होणार नाही. हा जो विद्यार्थी आहे हा यशस्वी होणार नाही, हा नापास होईल. काही काळ हा पास होईल, याला असं वाटेल की याला खूप मार्कही पडता आहेत, परंतु हे मार्क त्याचे फुकटाचे आहेत आणि त्याने हे अगदी चोरून हे मार्क मिळवलेले आहेत. म्हणून हे मार्क ते काही त्याचे स्वतःचे नसल्यामुळे तो यशस्वी अजिबात होणार नाही आणि तो आपल्या जीवनामध्ये आनंदी पण राहणार नाही. बघा, आनंदी तोच माणूस राहतो की जो खरोखर स्वतःचं काम स्वतः करतो, प्रामाणिकपणे करतो आणि अतिशय नैतिकदृष्ट्या करतो. माणसानं म्हणजे या विद्यार्थ्यानं आपलं काम हे आनंदासाठी केलं पाहिजे, कारण कामामधून हा नेहमी आपल्याला आनंद मिळत असतो. आता काम म्हटलं म्हणजे आनंद. एखादी बाई असते, स्त्री असते, ती एकटी असते तर तिला तिचा दिवस अतिशय कठीण जातो. पण जेव्हा ती बाळाची आई बनते आणि त्या बाळामध्ये आपला प्राण ती टाकते आणि बाळासाठी ती जीवन जगते, तेव्हा तिचा दिवस कुठं जातो हे समजत नाही. यावरून आपल्याला असं लक्षात येते की हा अभ्यासही विद्यार्थ्याचा एक बाळ असतो, परंतु हा विद्यार्थी त्या बाळाला बरोबर वागवताना आपल्याला दिसत नाही आणि म्हणून मग हा बाळ ह्या विद्यार्थ्यावर नाराज झालेला आहे आणि हा विद्यार्थी दिवसेंदिवस कॉपीमध्ये असल्यामुळे हा पुढे अयशस्वी होणार आहे, यात वाद नाही. ह्या विद्यार्थ्याने रात्रंदिवस अभ्यास करावा असं मला वाटतं. रात्रंदिवस याने जर असा अभ्यास केला तर त्याचा आत्मविश्वास खूप वाढेल, त्याची मानसिकता खूप दांडगी होईल. कारण खरं काय माहिती आहे का, की प्रत्येक गोष्ट ही मानसिकतेवर आहे, मनावर आहे. कारण मन हे इतकं खराब असतं की हेच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वाईट विचार देत असतं आणि म्हणून मग याची मानसिकता पण चांगली होईल आणि रात्रंदिवस अभ्यास केला तर. आणि याला मी गिल्टी आहे, मी दोषी आहे असं याला फील होणार नाही, कारण हा लहान आहे, अपरिपक्व आहे, म्हणून ह्या वयात तो कॉपी करत आहे हे त्याला शोभते आहे त्यात, कारण त्याला कळतच नाही म्हणून तो कॉपी करतो आहे. परंतु हा जेव्हा मोठा होईल आणि हा त्यावेळेला कॉपी करेल आणि त्याच्या जीवनामध्ये संकट येतील, त्यावेळेला मात्र त्याला फील होईल की अरे बाप रे, मी हे काय करून बसलो, आणि मग त्याला ते गिल्टी फील होणार, त्याचं चित्त लागणार नाही, त्याच्या जीवनामध्ये त्याला अपयशावर अपयश येईल, यात वाद नाही. आणि असा हा माणूस मग जो मुळातच निराश झालेला आहे, ज्याचं मनच दुभंगलेलं आहे, त्याचा आत्माच दुभंगलेला आहे, असा माणूस मग देशबांधणी उत्तम करणार नाही. कारण माणूस हा जन्माला आलेला आहे तर तो देशबांधणी करण्यासाठी, देशासाठी आपल्या कर्मासाठी तो जन्माला आलेला आहे. म्हणून उत्तम अशी देशबांधणी हा करू शकणार नाही, तर हा देश पोखरणी करू शकेल. हा जर वाढला, याचा जर सेक्शन वाढला, विभाग वाढला, हा मोठा झाला, तर हा व्हिलन टाईप काम करू शकतो आणि देशाची बांधणी करण्याच्या ऐवजी हा देशाची पोखरणी हा जास्त करू शकतो असं मला वाटतं. आणि या विद्यार्थ्याचे जे विद्यार्थी असतील ते सुद्धा कॉपी करणारेच असतील ना. मग हा जर शिक्षक झाला तर याचे सर्व विद्यार्थी हे कॉपी करणारे असतील, किंवा याच्या ऑफिसमध्ये, याच्या कार्यालयामध्ये जे याच्यासोबत काम करणारे माणसं असतील तेही कॉपी करणारे असतील. आणि म्हणून
ही कॉपी करणारी एक परंपरा हा जन्माला घालेल, म्हणजे एक राक्षसी परंपरा हा जन्माला घालेल आणि राक्षसी परंपरा दुसरं काही देत नाही आपल्याला, तर ते आपल्याला संकट देत असते असं या ठिकाणी मला वाटतं. अशा विद्यार्थ्याची जीवनात गरज अजिबात नाही असं मला वाटतं. अशा विद्यार्थ्याची जीवनामध्ये गरज नाही आणि त्याची गरजच जर आपल्याला वाटत असेल, कारण तोही आईवडिलांचा मुलगा आहे, तर त्याची गरज ही आहे असं जर म्हणायचं असेल तर या विद्यार्थ्याने कॉपी सोडणं अतिशय गरजेचं आहे. याने कॉपी सोडून आपला आत्मविश्वास वाढणारं जीवन जगलं पाहिजे. याने असा विचार केला पाहिजे की मी आता कॉपी सोडणार आणि उत्तम जीवन जगणार. कारण काय असतं माहिती आहे का, की घाण पाणी काही दिवस होत असतं आणि ते घाण पाणी काही दिवसाच्या नंतर स्वच्छ होतं. तसंच हा विद्यार्थी करू शकतो बघा. म्हणजे आज या कॉपीनं त्याचं पाणी, म्हणजे त्याचं जीवनाचं पाणी हे घाण केलेलं आहे. त्याने जर कॉपी सोडली तर, म्हणजे तिचा त्याग केला तर नक्कीच याचं जीवन स्वच्छ होईल आणि मग नेहमी या स्वच्छ पाण्यामधून अगदी गाड्या जाणार नाही. कारण बघा, स्वच्छ पाण्यामधून गाडी जात नाही आणि स्वच्छ पाण्यामधून एखादी गाडी गेली तर ते पाणी गढूळ होते, पण काही वेळानंतर ते पाणी स्वच्छ होते. म्हणून हा गढूळ झालेला विद्यार्थी काही वेळेपुरता, लहान असताना त्याला कळत नाही त्या वेळेपुरता तो आपल्याला चांगला वाटतो, परंतु नंतर हे त्याची ह्या स्वच्छ पाण्यातून, म्हणजे देश हा स्वच्छ पाणी आहे, जीवन हे स्वच्छ पाणी आहे, अगदी शास्त्रोक्त जीवन आहे, नीतिमूल्याने भरलेलं जीवन आहे. अशा जीवनाला तो अस्वच्छ जर बनवत असेल तर ते बरोबर नाही. आणि म्हणून मग गढूळ पाणी जसं स्वच्छ होतं तसं याचं कॉपीचं जीवनसुद्धा स्वच्छ होईल आणि ह्या देशामध्ये चांगल्या स्वाभिमानानं हा जीवन जगू शकेन असं मला वाटते. आणि म्हणून ह्या विद्यार्थ्याने कॉपी सोडून द्यावी आणि स्वाभिमानाचं जीवन जगावं. कारण कॉपी करणं हे अतिशय चुकीचं आहे. तर आज हा जो एक छोटासा विचार मी आपल्यासमोर मांडला, हा विचार आपल्याला कसा वाटला तो मला कळवायचा आहे कमेंट बॉक्सद्वारा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमंडळींमध्ये शेअर करायचा आहे. थांबतो, या ठिकाणी आपली रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.